बघणार तिला पळता कामा नये. अगं थांब, कुठे पळते? कोणी जाळ घेऊन या रे. हा तिला सोडायचं नाही. आता कशी आली जाळ्या. अगं पळतेस कुठे? चल. लय मस्त पिक्चर होता, कळलं काय? हो बाबा, मला मारामारीचे पिक्चर खूप आवडतात. डेडिशूम डेडिशूम. अरे कार तिकडे कुठे घेऊन चाललात? आपल्याला तोतारामची एसयूव्ही लागणार आहे, त्याला घरी सोडून यायचंय. मला ना खूप झोप येतेय. ठीक आहे, मग आधी तुला घरी सोडून येतो. अरे नाही नाही, घर जवळच आहे, मी चालत जाईन. ओके? नक्की ना? खूप रात्र झालीये बरं का? हो, मी एक स्ट्रॉंग गर्ल आहे. बाय बाय. ए दिवगे चालली व. हा हा ये लपे लपे. कोण आहात तुम्ही? किडनॅपर, तुला किडनॅप करायला आलोय. अच्छा, करून तर दाखवा. या पकडा मला. या या. झालं ना रे. सोडा मला. तुम्ही मला का किडनॅप करताय? आम्हाला सुंदर मांजरींना पकडायचा आदेश दिला. कोणी दिला तुम्हाला आदेश? पुन्हा माझे केस भरभरतील. हा हा, मी होणार जगातला सर्वात बलवान माणूस. हा हा. ओय. ओहो. नशीब आहे, स्वप्न होत. आता स्वप्न सत्यात उतरलं. बॉस, ओ नो. बॉस, तुमचं डोकं परत उलट झालं. डोकं नाही, वेग उलटा बसलाय. हा, काम झालं. येस बॉस, 6 मांजरी पकडल्या वेगवेगळ्या रंगाच्या. शाबास. पुन्हा माझे केस भुरभुरतील. तुमचा बॉस म्हणजे यो यो हॅरी सिंग पुन्हा हँडसम दिसणार आहे. आहा. बॉस, एवढ्या मांजरी ते करणार काय? वेग बनवणार. माझे मित्र मला चिडवण्यासाठी सोन्याचा कंगवा गिफ्ट करतात, हिऱ्याने सजवलेला आरसा गिफ्ट करतात. वेग घातल्यावर मला टॅकलू नाही म्हणणार. हा.
पुन्हा माझे केस भुरभुरतील बट बॉस मांजरीच का बोके का नाही मांजरींचे केस सॉफ्ट असतात आणि बोक्यांचे राठ. मी वेगवेगळ्या रंगांचे विग बनवेन, वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांसोबत वेगवेगळ्या रंगांचे विग. पुन्हा माझे केस भुरभुरतील. आणखी मांजरी पकडा, पण कोणालाही याचा पत्ता लागता कामा नये. तुम्ही हे काय करताय? आपण आल्यापासून ऍक्टिव्ह आहेत. वास घेण्यावरून वाटतंय पेट डिटेक्टिव्ह आहेत. या टाळी. ने ते पा तिथे काय लिहिलंय 1928 पासून. तुम्ही येड्यात काढताय वय. तुम्ही 90 वर्षांपासून डिटेक्टिव्ह कसं काय असू शकताय? कळलं काय? कोत्री पळवून मांजरी वाचवून मी क्लुलेश्वर गेल्या 20 वर्षांपासून डिटेक्टिव्ह आहे. त्यापूर्वी माझे पापा मायलेश्वरी कंपनी चालवत होते. त्यांच्या यादीमध्ये आजोबा रेसलेश्वरी कंपनी चालवत होते. कुत्री पळवून मांजरी वाचवून अजून काही शंका आहे? हे असं माकडावानी का करताय बरं? ते डिटेक्टिव्ह आहे. जनावरांसोबत राहता राहता त्यांची सवय लागली आहे. माझं नाव क्लुलेश्वर असंच नाहीये. किटी किडनॅप झाली आहे आणि तुम्ही आमच्यावर संशय घेताय? हो घेतोय, कारण ती तुमच्या सोबत फिल्म पाहायला गेली होती आणि घरी परत नाही आली. आम्ही सांगितलं ना, ती चौकातून पायीच घरी गेली होती. खोट, साफ खोट. अजूनही वेळ गेलेली नाहीये. खरं काय ते सांगा. केटीला किडनॅप का केलंय ते? नाहीतर मी तर शोधून काढीनच. कुत्री पळवून मांजरी वाचवून माझं नाव क्लुलेश्वर असंच नाहीये. आम्ही किडनॅप नाही केलंय. गुन्हेगार किती चतुर का असे ना, एक तरी क्लू नक्कीच सोडतो. तुम्ही सुद्धा सोडला असेलच बरं का. कुत्री पळवून मांजरी वाचवून. तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे गाढव आहात. हसा बाबा हसा. माझं नाव क्लुलेश्वर असंच नाहीये. तुमच्या विरुद्ध पुरावे आणून तुम्हाला अटक करेन तेव्हा बघतो कसे हसता ते या मामिया. सर, अशा डिटेक्टिव्ह वगैरेच्या फंदात नका पडू. पोलिसात तक्रार करा. हो गेलो होतो. शहरातल्या 8 मोठ्या लोकांच्या मांजरी चोरल्या गेल्यात. तो पांडा त्यांनाच पकडू शकत नाहीये, म्हणून मी पेट डिटेक्टिव्ह यांना बोलावलाय. मित्रांनो, या डिटेक्टिव्ह कडून काही होणार नाहीये. आपणच किटीला शोधायला हवं. अरे मी इथून का निघून गेलो? हे तर माझंच ऑफिस आहे. काळजी करू नका खन्ना साहेब. पापा मैलेश्वरांची शपथ तुमच्या किटीला शोधूनच काढेन. माझं नाव आहे क्लुलेश्वर असंच नाहीये मामिया. भारतात एकूण किती बॉल होत असतील? कुणास ठाऊक किटीचे काय हाल होत असतील? होय, कोणी टाळ्या वाजवायच्या नाहीयेत. तुम्हा मुलींना मजा येते ना? हो हो. हे काय आहे? मी तर चॉकलेट मिल्क मागितला होता ना. बाबा नाही मारतीया. वागायला नाही घाबरत, मग मांजरीचं काय घेऊन बसला? आजपासून तू उंदरा नाही घाबरशील. हे घे. मी आलोय. हे काय चाललंय? तू कोण? ये बॉस आहे. बोस? बंगाली असून मांजरी किडनॅप करतोस? मी बंगाली नाहीये.
हा म्हणाला तू बोस आहेस. याला म्हणायचंय की मी बॉस आहे, बोस नाही. पुन्हा माझे केस भुरभुरतील. हा हा. आम्हाला किडनॅप का केलंस? वेग बनवायचाय, पुन्हा माझे केस भुरभुरतील. हा हा. आम्हाला वीक बनवता नाही येत. माझा प्लॅन आहे आयुष्यभर तुमची केस कापून वेगवेगळ्या स्टाईलची विग बनवून घालत राहणार. पुन्हा माझे केस भुरभुरतील. हा हा. आयुष्यभर? हो, सगळं आयुष्य. आता तुम्ही सर्वजणी इथेच राहाल माझ्या सोबत. हा 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 हा. आपण चौघे वेगवेगळ्या मार्गाने किटीला शोधायला जाऊया. पुन्हा इथेच भेटायचं. ठीक आहे, चला. ठीक आहे. किती कुठे आहेस तू? ए, 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 ए. किटी 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 तू कुठे आहेस ग? हं? ए? कुठे गेली असेल? सनी, तू किटीला बघितलं? नाही बघितलं, आणि बघितलं तरी तुला सांगणार नाही. चल पळ इथून. कुठे गेली असेल किटी? अं, अं. किटी अगं कुठे आहेस तू? ओ इथे लपलीस काय? पकडलं. ओ सॉरी. इतक्या मांजरी एकत्र, किटी इथेच कुठेतरी असेल. ओ भाऊ किटीला बघितलंय का? हो बघा ना, इथे खूप मांजरी आहे. या नाहीत, जिवंत किटी. हा? अरे नाही, तिथून ओढू नकोस. अशीच दिसते ती. सगळ्या पाडल्यास तू. तुला आता बघतो मी मी. नाही पाडल्या. चल पळ इथून. माझ्या मांजरीवर हल्ला करतोय. थांब थांबतो. सॉरी सर, मला वाटलं होतं ती आमची मैत्रीण किटी आहे. कुठेही सापडत नाहीये किटी. मी समजा शहर शोधलं पण नाही गावली. कळलं काय?